सुरुवात करूयात आजच्या मोठ्या टॉप 9 घडामोडींनी। काँग्रेस मुख्यालयामध्ये पूर्ण वंदे मातरम गायलं गेल्यानं सोनिया गांधी नाराज असल्याची चर्चा। तर सोनिया गांधींनी वंदे मातरम गीताचा अपमान केल्याचाही आरोप। तर सोनिया गांधींनी वंदे मातरमचा पूर्ण आदर राखला, काँग्रेसचे यावर स्पष्टीकरण। वंदे मातरम वाजवलं म्हणून सोनियाजी नाराज झाल्या, हा दिमागी नक्षलवाद नाही का? काँग्रेसच्या व्हायरल व्हिडिओवरून मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्र्यांनी वंदे मातरमवर शहाणपणा शिकवण्याची आवश्यकता नाही, सपकाळांची टीका। तर वंदे मातरम ज्यावेळी लोक म्हणत होते तेव्हा हेच लोक इंग्रजांचे हस्तक होते। 35,000 उद्योग बाहेर पडतायत, मुख्यमंत्र्यांनी यावर बोलावं, सपकाळांचं प्रत्युत्तर। पंतप्रधान मोदींच्या खिशात आयर्लंडचा झेंडा होता का? आदित्य ठाकरेंची टीका। तर मोदींनी जॅकेटवर तिरंगा उलटा लावल्याचाही आरोप। नारी शक्ती विधेयकाला मंजूर करून महिलांना 33% आरक्षण देऊया, लाल किल्ल्यावरून मोदींचं राजकीय पक्षांना आवाहन। तर महिला आरक्षण विधेयकावर राजकारण झाल्याची सुद्धा खंत व्यक्त। नारी शक्ती विधेयक 2023लाच मंजूर झालंय, मात्र नारी शक्ती वंदन बिलाची अंमलबजावणी अद्याप का केली नाही, संजय राऊतांचा सवाल। तर विधेयक एकमतानं पारित झाल्याचा सुप्रिया सुळेंचाही दुजोरा। जनगणनेशिवाय महिला विधेयक अशक्य, विरोधकांनी सहकार्य केल्यास 2029 मध्ये नारी शक्ती विधेयक पास होईल। अधिवेशनामध्ये सरकारनं हे नवं बिल आणलं होतं। महिला आरक्षण विधेयकावरून मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। तर अमित शहा लायक नसलेले गृहमंत्री, शहा अधिवेशन काळामध्ये सभागृहाला सामोरं जायला घाबरले। काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांचा निशाणा। तर पृथ्वीराज चव्हाण हे बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना। सभागृहात अमित शहांनी वेळोवेळी स्वतःला सिद्ध केलंय। प्रसाद लाड यांची पृथ्वीराज चव्हाणांवर टीका। पृथ्वीराज चव्हाण काहीच चुकीचं बोलले नाहीत, आम्ही सुद्धा तेच बोलतो। माणसाला महत्वाकांक्षा असायला हरकत नाही, पण महत्वाकांक्षेबरोबरच लायकी सुद्धा असायला पाहिजे। राऊतांनी पृथ्वीराज चव्हाणांना पाठिंबा देत अमित शहांवर टीका केली आहे।